नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे मराठी मनात कायम घर करून आहे. साने गुरुजींची श्यामची आई. नमस्कार. हो, 1933 साली आलेलं हे पुस्तक. आणि इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता, त्याचं महत्त्व ते कमी झालेलं नाही. अगदी. आपल्याकडे या पुस्तकाचं एक छान विश्लेषण आहे आणि त्या आधारे आपण जरा खोलवर जाऊन पाहूया की हे पुस्तक आजही इतकं खास का वाटतं. नक्कीच. याचं मूळ कारण मला वाटतं ते म्हणजे श्याम आणि त्याची आई यांच्यातलं नातं. खूप हळवं, खूप प्रेमळ. हो. कोकणातली पार्श्वभूमी आहे. एक गरीब कुटुंब. हो, गरीब पण सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंब. पण गोष्ट फक्त एका कुटुंबाची नाहीये. म्हणजे त्यावेळीची सामाजिक परिस्थिती, मूल्य यांचं प्रतिबिंब आहे त्यात. बरोबर. आणि आई तर केंद्रस्थानी आहेच. विश्लेषणात म्हटल्याप्रमाणे साने गुरुजींनी तिला एक प्रकारे सद्गुणांचा आदर्श म्हणूनच उभं केले, नाही का? अगदी तसंच. प्रामाणिकपणा, करुणा, नम्रता आणि स्वाभिमान ही सगळी मूल्य ती श्याममध्ये अगदी सहजपणे रुजवते. पण हे म्हणजे असं उपदेश केल्यासारखं नाही वाटत ना? नाही, अजिबात नाही. हेच तर वैशिष्ट्य आहे. रोजच्या जगण्यातल्या लहान सहान प्रसंगातनं ती हे शिकवते. म्हणजे श्याम काहीतरी चुकतो, मग आई त्याला ओरडते सुद्धा. पण मग समजावूनही सांगते, प्रेमाने. गरिबी आहे पण त्या परिस्थितीतही कसं ताठ मानेने जगायचं, मूल्यांशी तडजोड न करता कसं राहायचं, हे ती प्रत्यक्ष जगून दाखवते. म्हणजे ती शिकवण आपोआप येते, पुस्तकी वाटत नाही. बरोबर. आणि पुस्तकाची भाषाही तशीच आहे. एकदम साधी, सरळ, वाचताना थेट काळजाला हात घालते. हो ना. असं वाटतं की आपण तिथेच आहोत. श्यामच्या बाजूला बसून आई काय म्हणतेय ते ऐकतोय. कोकणातलं ते वातावरण, तिथलं साधं जीवन, वर्णन पण खूप छान आहे. आणि म्हणूनच मला वाटतं वाचक इतका पटकन जोडला जातो त्या कथेशी. तो भावनिक ओलावा आहे त्यात. आई आणि मुलाच्या नात्यातले बारकावे गुरुजींनी खूप छान पकडले आहेत. अगदी. हे फक्त श्यामचं आईवरचं प्रेम नाहीये, तर आईचं मुलासाठी काय असतं ते बिनशर्त प्रेम, तो त्याग, मुलाचं भवितव्य घडावं यासाठीची तिची तळमळ, हे सगळं दिसतं. पण एक विचार येतो मनात. कधीकधी असं वाटतं का की आईचं चित्रण थोडं जास्तच आदर्शवादी आहे? म्हणजे वास्तवात इतकं परफेक्ट असतं का? काही जण टीकाही करतात त्यावर. हा मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही जो मांडलात. आणि हे खरं आहे की श्यामची आई हे पात्र थोडं आदर्शवादीच आहे. म्हणजे ती फारशी चुकत नाही, नेहमी नैतिकदृष्ट्या योग्यच वागते. हो. पण मला असं वाटतं की साने गुरुजींचा उद्देशच तो होता. त्यांना एक आदर्श आई समाजासमोर ठेवायची होती, एक प्रेरणास्त्रोत म्हणून. अच्छा. म्हणजे त्या काळात त्याची गरज होती असं म्हणायचंय. हो. ते पात्र कदाचित वास्तववादी कमी असेल, पण प्रेरणादायी नक्कीच जास्त आहे. आणि समाजाला तेव्हा अशा आदर्शांची गरज होती असं मला वाटतं. आणि त्याचा परिणाम पण तसाच झाला ना. हे पुस्तक आकाशवाणीवर क्रमशः प्रसारित झालं. पहिलं पुस्तक होतं म्हणे ते. हो. विचार करा, रेडिओ तेव्हा नुकताच पोचायला लागला होता लोकांपर्यंत. म्हणजे किती मोठं माध्यम ठरलं असेल ते. निश्चितच. महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात पोहोचली ही गोष्ट. आणि आजही बघा, शाळांमध्ये नैतिक शिक्षणासाठी किंवा मुलांना वाचायला प्रोत्साहन देण्यासाठी श्यामची आईचा उल्लेख हमखास होतो. हो, अगदी. काही ठिकाणी तर अभ्यासक्रमात पण आहे. बरोबर. कितीतरी पिढ्यांवर या पुस्तकाचे संस्कार झाले आहेत. याचं सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त आहे. खरे. हे पुस्तक म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये, तो एक अनुभव आहे, एक काय म्हणतात त्याला, भावनिक प्रवास आहे. हो. आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग. ज्याने कोणी आईचं प्रेम अनुभवलंय किंवा साध्या जगण्यातले संघर्ष पाहिलेत, त्या प्रत्येकाला ते आपलंसं वाटतं. अगदी. डोळ्यात पाणी येतं वाचताना, पण एक उमेदही मिळते. आणि हे सगळं बघता एक प्रश्न शेवटी राहतोच. आजच्या काळात जिथे जग इतकं बदललंय, कुटुंब व्यवस्था बदललीये, मूल्य बदलली आहेत, हो, तिथे श्यामची आईमधलं ते आईचं त्यागमय, आदर्शवादी रूप, तिची ती शिकवण, ती आज कितपत लागू पडते किंवा आजची पिढी त्याकडे कशी बघेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. त्याची प्रासंगिकता आज कशी तपासायची, नाही का?